श्रीराम जय जय राम. प्रपंच दैवाचा मानून करावा. अमुक एक हवे किंवा अमुक एक नको असे न वाटणे याचे नाव वैराग्य. संकटकाळी हे संकट नसावे असे न वाटता परमेश्वराचे स्मरण असावे आणि त्याच्याजवळ हे मागावे की देवा, मला तुझजवळ काहीही मागण्याची इच्छा देऊ नको. संकटे मी मुद्दाम तुमच्या परीक्षेकरता पाठवलेली असतात आणि मलाच तुम्ही ती दूर करा अशी प्रार्थना करता. याला काय म्हणावं? देहास मुद्दाम कष्ट देऊ नयेत, पण जेव्हा ते आपोआप येतात तेव्हा मात्र ते आनंदाने सोसावेत. पुरुरव्याने दुष्कृत्य केले आणि त्यामुळे त्याला वैराग्य प्राप्त झाले, तेव्हा त्याला दुष्कृत्य म्हणावे की सत्कृत्य? वैराग्य प्राप्तीचा वास्तविक हा काही मार्ग नाही. आपण शास्त्रविरुद्ध कर्म करू नये आणि दुसऱ्याने केले तर नावे ठेवू नये. न जाणो परमात्मेची इच्छा असल्यास त्यातूनच चांगले होण्याचा संभव आहे. प्रपंच मिथ्या मानावा आणि जो मिथ्या तो बरा असं वाटण्यात काय अर्थ? तो जसा असेल तसा असेल. नाटकात नट जसे काम करतो त्याप्रमाणे प्रपंचात आपण आपले काम करावे. तुमचा परमार्थही तुमच्या स्वाधीन नाही, तो सद्गुरूच तुमच्याकरता करीत असतात. तेव्हा तुम्ही कशाचीही काळजी करू नये. जे होईल त्यात आनंद मानेत राहावे. सद्गुरू दर्शनाने पूर्व कर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे. प्रपंच देवाचा मानून अभिमान रहितपणे तो करणे हा परमार्थ. परमेश्वराचे स्मरण ठेवून तोच करता आहे असे मानणे आणि सर्व काही त्याच्याकरता करणे म्हणजे देवाला अर्पण केल्यासारखेच आहे. फक्त कर्माच्या शेवटीच कृष्णार्पण म्हणणे म्हणजे इतर वेळी त्याला विसरला असे नाही का होत? देवापाशी मला तू आपला म्हण, मन तुझ्या चरणी अर्पण केले, मला तुझजवळ काहीही मागण्याची इच्छा न होवो असे मागावे. नाहीतर जो राज्य देण्याला समर्थ आहे त्याच्याजवळ केरसुणी मागितल्याप्रमाणे होईल. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभर वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असता पुढच्या मार्गांचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि भगवंताचे अखंड स्मरण ठेवावे. यापेक्षा भगवंताच्या जवळ जायला दुसरा मार्ग कोणता असणार? नाम घेणाऱ्याला सत्कर्म टाळू म्हटले तरी टाळता येणार नाही. श्रीराम.